काही जणांना नसेल ते सायंटिस्ट म्हणून कार्यरत आहे आणि हॉर्टिकल्चर कशा पद्धतीने शाश्वत संत्रा उत्पादन, मोसंबी उत्पादन, लिंबू उत्पादन याची शेती केली पाहिजे या संदर्भात मी काम करतो. तर आपल्यापैकी किती शेतकरी जे आहेत ते सध्या संत्रा उत्पादक किंवा मोसंबी लिंबू उत्पादक आहेत. बरेच शेतकरी आहेत आणि सगळे नागपूर जिल्ह्यातलेच आहेत. आणि बाकी जे लोक आहेत त्यांच्यापैकी किती जण इच्छुक आहेत की नवीन शेती करण्यासाठी? काही जण इच्छुक आहेत का नवीन संत्र्याचा बगीचा लावण्यासाठी वगैरे? ठीक आहे. तर आपल्यामध्ये संत्रा उत्पादक शेतकरी आहे, एक चांगली गोष्ट आहे. तर आज जर संत्रा उत्पादनाचं जर जे लोक शेती करत आहेत त्यांच्याविषयी जर बघितलं तर अनेक समस्या येत आहेत. तसं बघितलं पश्चिम विदर्भातले बाकी सोयाबीन उत्पादक बघितले, कापूस उत्पादक बघितले तर त्यांच्यापेक्षा त्यांची संत्रा उत्पादकाची परिस्थिती चांगली आहे. पण संत्रा उत्पादनामध्ये बऱ्याच समस्या येत आहेत. ते फळगळ असो तुमची, की तुमच्या संत्रा उत्पादनाला भाव कमी मिळणे असो, की संत्रा बगीचाचा जे लाईफ आहे, जे आयुष्य आहे, आधी 20, 25, 30 वर्षापर्यंत एक बगीचा जगायला पाहिजे होता, त्याचं आयुष्यच कमी झालेलं आहे. 12-15 वर्षामध्ये आपला बगीचा संपत आहे. अशा अनेक समस्या, पर्यावरणामध्ये बदलाव होत आहे, ज्याला जलवायू परिवर्तन, क्लायमेट चेंज म्हणतो. अवेळी पाऊस होत आहे, त्याच्यामुळे आपला बहार व्यवस्थापन जो आपण घेतो, आंबिया बहार, मृग बहार, ते व्यवस्थित घेता नाही येत आहे. रोगराई नवीन 150 ते 200 प्रकारचे नवीन, म्हणजे टोटल 150च्या वर प्रकारचे किडे, बिमाऱ्या याच्यावर येतात आणि त्या वेगवेगळ्या नवीन किडे बिमाऱ्या येत आहेत. अशा अनेक समस्या ह्या आहेत आणि एक माझ्या 5-10 मिनिटाच्या भाषणामधून सगळ्या गोष्टीचं समाधान होऊ शकत नाही. पण काही महत्त्वाचे मुद्दे आपण इथे चर्चा करणार आहोत. माझ्यासमोर मेश्राम साहेब आहेत, ते कीटशास्त्राचे विशेषज्ञ आहेत, तर ते कीट विषयक जास्त बोलते. तर मी महत्त्वाचा जो एक प्रॉब्लेम जे संत्रा उत्पादकांना येतात तो आहे मर रोग. तुमच्या ज्या बगीच्यामध्ये झाडं मरत आहेत का? काही प्रमाणात झाडं मरतात ना, वरून असे झाडं खाली मरत जातात, वरून अशा फांद्या सुकायला चालू होते आणि मरत जातात. आणि काही आपल्याला असं